नमस्ते विद्यार्थी बालमित्रांनो, ब्रिज कोर्समधील आजचा आपला 37वा दिवस. आज आपण प्रोपोर्शन अँड कंटिन्यूड प्रोपोर्शन या भागाचा स्टडी करणार आहोत. इम्पॉर्टंट पॉइंट्स. इफ a upon b equal to c upon d, then ABCD are said to be in proportion. म्हणजे a अपॉन बी आणि सी अपॉन डी हा जो रेशो आहे, हा रेशो जर इक्वल असेल तर ABCD आर सेड टू बी इन प्रोपोर्शन. म्हणजे ABCD हे प्रोपोर्शनमध्ये आहेत असं म्हटलं जातं. प्रोपोर्शन यालाच आपण मराठीमध्ये म्हणतो प्रमाणात आहेत. इफ a अपॉन बी इक्वल टू सी अपॉन डी इज इक्विवॅलंट टू, आणि हे समान आहे कोणाबरोबर, तर क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं बघा. a इंटू डी इक्वल टू बी इंटू सी. म्हणजे a अपॉन बी इक्वल टू सी अपॉन डी इज इक्विवॅलंट टू a इंटू डी इक्वल टू बी इंटू सी. बघा या ठिकाणी मी एक्झाम्पल घेतलं आहे. इफ 4 अपॉन 3 इक्वल टू 8 अपॉन 6. हे दोन्ही पण इक्वल रेशो आहेत. बघा इथे आपण डिवाईड करू शकत नाही. इथे जर आपण डिवाईड केलं तर बघा भाग दिला तर काय मिळेल आपल्याला, 2 3 जा 6 आणि 2 4 जा 8, म्हणजे 4 अपॉन 3 आपल्याला मिळालेले. हे पण 4 अपॉन 3 आणि हे पण 4 अपॉन 3 येतं. म्हणजे हे 2 रेशो इक्वल रेशो आहेत. किंवा हे इक्वल रेशो आहे की नाही हे क्रॉस मल्टिप्लिकेशन करून पण आपण शोधू शकतो. 4 6 जा 24 आणि 8 3 जा पण 24, म्हणजे हे इक्वल रेशो आहेत. आता याची आणि याची आपण जर कंपॅरिझन केली तर a इक्वल टू 4, b इक्वल टू 3, c इक्वल टू 8 आणि d इक्वल टू 6 असं आपल्याला मिळणार आहे. आणि नंतर आपण काय केले, a इंटू डी म्हणजे 4 इंटू 6 इक्वल टू b इंटू सी म्हणजेच 3 इंटू काय 8 असं आपल्याला मिळणार आहे. हा इक्वल रेशो असेल तर हे आपण असं काय करू शकतो, मांडू शकतो. यामध्ये 4 अपॉन 3 इक्वल टू 8 अपॉन 6 हा मी रेशो घेतलेला आहे. असे तुम्ही कोणतेही रेशो घेऊ शकतात, मात्र ते इक्वल रेशो असणं गरजेचं आहे. देन सॅम्पल एक्झाम्पल, सॉल्व प्रॉब्लेम. एक सॅम्पल एक्झाम्पल आपण आता पाहणार आहोत. बघा, इफ ABCD आर इन प्रोपोर्शन. ABCD हे नंबर कशामध्ये आहेत, प्रोपोर्शनमध्ये आहेत. a इक्वल टू 5, b इक्वल टू 10, c इक्वल टू 3, देन फाइंड द व्हॅल्यू ऑफ d. म्हणजे डीची तुम्हाला व्हॅल्यू फाइंड आउट करायची. a b आणि cच्या व्हॅल्यू तुम्हाला त्यांनी दिलेल्या आहेत. आणि ABCD हे कशामध्ये आहेत, तर प्रोपोर्शनमध्ये आहेत. ABCD आर इन प्रोपोर्शन, देअरफॉर a अपॉन b इक्वल टू सी अपॉन डी. हे प्रोपोर्शनमध्ये आहे म्हणजे एला बीने डिवाईड करायचं इक्वल टू सीला डीने डिवाईड करायचं. आणि मग क्रॉस मल्टिप्लिकेशन आपण जर केलं तर a इंटू डी इक्वल टू बी इंटू सी असं आपल्याला मिळणार आहे. आता यामध्ये आपण व्हॅल्यू पुट करूया. एची व्हॅल्यू आहे 5 इंटू डी माहीत नाही, इक्वल टू बीची व्हॅल्यू आहे 10 इंटू सीची व्हॅल्यू आहे 3. आणि मग डी इक्वल टू हा 5 इकडे जाऊन काय होणार आहे, डिवाईड होणार आहे. म्हणजे 10 इंटू 3 अपॉन 5. आणि मग आपण डिवाईड केलं, 5 1 जा 5, 5 2 जा 10 आणि मग 2 इंटू 3 आपल्याला मिळाले 6. म्हणजे या ठिकाणी डीची व्हॅल्यू आपल्याला मिळालेली आहे 6. देन नेक्स्ट पार्ट, कंटिन्यूड प्रोपोर्शन. when two ratios are equal like a upon b equal to b upon c. म्हणजे 2 इक्वल रेशो आहेत, पण ते कसे पाहिजे, तर a अपॉन b इक्वल टू b अपॉन c. यामध्ये काय मिळालं आपल्याला बघा, b सेम आहे म्हणजे मिडल टर्म सेम आहे. देन वी कॅन से दॅट ABC आर इन कंटिन्यूड प्रोपोर्शन. आणि असं जर असेल तर आपण काय म्हणू शकतो का ABC हे कंटिन्यूड प्रोपोर्शनमध्ये आहेत. इथे 4 टर्म नाही बघा, बी बी डबल झाला आहे. टर्म किती आहेत मग, ABC या 3 टर्म्स आहेत. आणि मग a अपॉन बी इक्वल टू बी अपॉन सी म्हणजे हे इक्वल आलं बघा. असं असेल तर ABC हे कंटिन्यूड प्रोपोर्शनमध्ये आहे. याला आपण मराठीमध्ये म्हणतो पारंपरिक प्रमाण.
इफ ए सी इक्वल टू बी स्क्वेअर, आता हे आपण जर सॉल्व केलं, क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं तर बघा ए इंटू सी ए सी इक्वल टू बी इंटू बी बी स्क्वेअर. देन डिवायडिंग बोथ साईड बाय बी सी वी गेट, जर याला आपण काय केलं बी सीने डिवाईड केलं बोथ साईडला, या ठिकाणी जर आपण बी सीने डिवाईड केलं तर सी सी कॅन्सल होणार आहे, म्हणजे आपल्याला मिळेल ए अपॉन बी. आणि इथे जर आपण बी सीने डिवाईड केलं तर एक बी जाणार आहे बी सी, येथे बी जाणार आहे, इथे बी जाणार आहे, म्हणजे बी अपॉन आपल्याला काय मिळणार आहे एक सी मिळणार आहे, म्हणजे बी अपॉन सी. इफ ए सी इक्वल टू बी स्क्वेअर देन ए बी सी आर इन कंटिन्यूड प्रोपोर्शन, म्हणजे ए सी इक्वल टू बी स्क्वेअर जर असेल तर ए बी सी कशामध्ये आहेत कंटिन्यूड प्रोपोर्शनमध्ये आहे असं आपण म्हणतो. वेन ए बी सी आर इन कंटिन्यूड प्रोपोर्शन देन बी इज नोन ॲज जॉमेट्रिक मीन, आणि मग बी जो आहे मिडल टर्म त्याला म्हणायचं जॉमेट्रिक मीन ऑफ ए अँड सी, कुणाचा तर ए आणि सीचा, ऑर मीन प्रोपोर्शन ऑफ ए अँड सी, किंवा काय म्हणायचं त्याला मीन प्रोपोर्शन ऑफ काय ए अँड सी. हेन्स ऑल द फॉलोइंग स्टेटमेंट्स कन्वे द सेम मिनिंग. हेन्स ऑल द फॉलोइंग स्टेटमेंट कन्वे द सेम मिनिंग, म्हणजे ही खालील जी विधाने आहेत ही काय करतात सेम मिनिंग, म्हणजे समान अर्थ काय करतात कन्वे म्हणजे व्यक्त करतात. म्हणजे ही सर्व जी विधाने आहेत, ही 5 विधाने स्टेटमेंट ही सर्व काय आहेत समान अर्थी आहेत, सेम मिनिंगवाली. ए अपॉन बी इक्वल टू बी अपॉन सी, ए अपॉन बी इक्वल टू बी अपॉन सी, बी सेम आहे बघा इथे. आणि मग क्रॉस मल्टिप्लिकेशन आपण जर केलं तर बी इंटू बी बीचा स्क्वेअर इक्वल टू ए इंटू सी ए सी, म्हणजेच ए बी सी आर इन कंटिन्यूड प्रोपोर्शन, म्हणजे ए बी सी हे कशामध्ये आहेत कंटिन्यूड प्रोपोर्शनमध्ये आहे. बी इज द जॉमेट्रिक मीन ऑफ ए अँड सी, हा बी सेम आहे, म्हणजे बी हा जॉमेट्रिक मीन आहे कुणाचा ए आणि सीचा. बी इज द मीन प्रोपोर्शन ऑफ ए अँड सी, बी हा मीन प्रोपोर्शन आहे कुणाचा ए आणि सीचा. फॉर एक्झाम्पल 8/4 इक्वल टू 4/2, हे 2 इक्वल रेशोज आहे बघा. 4 1 जा 4, 4 2 जा 8, म्हणजे 2/1 आलं. 2 1 जा 2, 2 2 जा 4, म्हणजे 2/1 आलं, म्हणजे 2 इक्वल रेशो आहेत. किंवा आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन करून पण ते फाइंड आउट करू शकतो. 8 2 जा 16 आणि 4 4 जा 16, म्हणजे क्रॉस मल्टिप्लिकेशन सेम येतं, म्हणजे हे इक्वल रेशो आहेत. आता या रेशोची आणि याची आपण जर कंपॅरिझन केली तर व्हॅल्यू कशा मिळेल बघा. ए इक्वल टू 8, बी इक्वल टू 4, परत बी इक्वल टू 4च आणि सी इक्वल टू 2 अशा व्हॅल्यू आपल्याला मिळणार आहे. देन बी स्क्वेअर इक्वल टू ए सी, बी स्क्वेअर म्हणजे 4चा स्क्वेअर 16 आला बघा, इक्वल टू ए सी म्हणजे 4 इंटू 2 16 मिळाले बघा. म्हणजे ए बी सी आर इन कंटिन्यूड प्रोपोर्शन, म्हणजे 8 4 2 हे कशा आहेत इन कंटिन्यूड प्रोपोर्शन. बी इज द जॉमेट्रिक मीन ऑफ ए अँड सी, बी म्हणजे 4, 4 इज अ जॉमेट्रिक मीन ऑफ काय ए अँड सी मीन्स 8 अँड काय 2, म्हणजे 4 इज अ जॉमेट्रिक मीन ऑफ 8 अँड 2. बी इज द मीन प्रोपोर्शन ऑफ ए अँड सी, बी मीन्स 4, 4 इज अ मीन प्रोपोर्शन ऑफ 8 अँड 2. एक एक्झाम्पल आपण सॉल्व करूया. इफ एक्स इज द जॉमेट्रिक मीन ऑफ 16 अँड 4 देन फाइंड द व्हॅल्यू ऑफ एक्स. एक्स इज द जॉमेट्रिक मीन ऑफ 16 अँड 4, देअरफॉर याचा आपण स्क्वेअर करतो. एक्स स्क्वेअर इक्वल टू 16 इंटू 4, देअरफॉर एक्स स्क्वेअर इक्वल टू 64 मल्टिप्लिकेशन केल्यानंतर टेकिंग स्क्वेअर रूट ऑफ बोथ साईड्स एक्स इक्वल टू 8, म्हणजे एक्सची व्हॅल्यू आपल्याला मिळाली 8. हे सर्व सम किंवा या प्रकारचा जो पार्ट आहे हा पार्ट आपण 9th स्टँडर्डला अभ्यासलेला आहे. देन एक्झरसाइज, तुम्हाला 3 क्वेश्चन दिलेले आहेत. एक्झरसाइजमध्ये हे 3 क्वेश्चन आपण आता सॉल्व करणार आहोत. फर्स्ट एक्झाम्पल, इफ ए बी सी डी आर इन प्रोपोर्शन अँड ए इक्वल टू 4, बी इक्वल टू 8, सी इक्वल टू 5, देन फाइंड द व्हॅल्यू ऑफ डी. म्हणजे ए बी सी डी तुम्हाला प्रोपोर्शनमध्ये त्यांनी दिलेलं आहे, ए बी सीच्या व्हॅल्यू दिलेल्या आहेत आणि डीची व्हॅल्यू फाइंड आउट करायला सांगितलेली आहे. बघा
ABCD आर इन प्रोपोर्शन, देअरफॉर A अपॉन B इक्वल टू C अपॉन D असं आपल्याला मिळणार आहे. A अपॉन B इक्वल टू C अपॉन D. एची व्हॅल्यू आहे आपल्याकडे बघा 4 म्हणजे 4 अपॉन बीची व्हॅल्यू 8 म्हणजे 4 अपॉन 8 इक्वल टू सीची व्हॅल्यू 5 आहे 5 अपॉन डीची व्हॅल्यू आपल्याला माहिती नाही, डी तसाच. आणि मग आपल्याला डीची व्हॅल्यू मिळवायची म्हणजे आपण आता करणार क्रॉस मल्टिप्लिकेशन. आता क्रॉस मल्टिप्लिकेशन केल्यानंतर पुढे आपल्याला काय मिळेल बघा, डी इक्वल टू, डी हा व्हेरिएबल आहे, याची आपल्याला व्हॅल्यू फाइंड आउट करायची. आणि मग डी इक्वल टू क्रॉस मल्टिप्लिकेशन आपण जर केलं तर बघा 8 × 5 अपॉन रिमेनिंग नंबर 4ने डिवाइड करायचं. या अगोदर पण मी तुम्हाला हे सांगितलेलं आहे. या ठिकाणी क्रॉस 4 आणि डी हे क्रॉस नंबर नाही, लक्षात घ्या. 4 नंबर आहे पण डी हा व्हेरिएबल आहे, याची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची. म्हणजे क्रॉस नंबर हे आलेले आहेत बघा, म्हणजे 8 आणि कोण 5 आणि याला रिमेनिंग नंबर कोण आहे तर 4, याने डिवाइड करायचं. आता डिवाइड केल्यानंतर काय मिळेल बघा आपल्याला, 4 × 1 = 4, 4 × 2 = 8 म्हणजे 2 × 5. देअरफॉर डी इक्वल टू काय मिळालं आपल्याला, 5 × 2 = 10 म्हणजे डीची व्हॅल्यू आपल्याला मिळाली 10. सेकंड एक्झाम्पल, इफ A = 2, B = 3, C = 4, D = 6, then verify ABCD are in a proportion or not. म्हणजे तुम्हाला एची व्हॅल्यू दिलेली आहे, बीची दिली, सीची दिली आणि डीची पण व्हॅल्यू दिलेली आहे. आणि तुम्हाला विचारलं आहे त्यांनी का ABCD आर इन प्रोपोर्शन ऑर नॉट, म्हणजे ABCD या प्रमाणात आहेत किंवा नाहीत असं तुम्हाला विचारलेलं आहे. मग आपण एक एक पार्ट सोडवणार आहोत. A अपॉन B इक्वल टू 2/3. यामध्ये काय लोवेस्ट फॉर्ममध्ये आपल्याला हे मांडता येत नाही, म्हणजे इक्वेशन झालं आपलं 1. त्याच्यानंतर C अपॉन D इक्वल टू, सीची व्हॅल्यू 4 आणि नंतर मग 4/6 आपल्याला मिळालं. यामध्ये आपण बघा डिवाइड केलं तर काय होणार आहे, 2 × 2 = 4 आणि 2 × 3 = 6 म्हणजे 2/3 मिळाले. इक्वेशन 1 आणि 2चा विचार करा. राईट हँड साईड इक्वल आहे बघा, 2/3 2/3 म्हणजे राईट हँड साईड जर इक्वल असेल तर लेफ्ट हँड साईड इक्वल येणार आहे. म्हणजे फ्रॉम 1 and 2 A अपॉन B इक्वल टू C अपॉन D, A अपॉन B इक्वल टू C अपॉन D. म्हणजे हे जर इक्वल आलं तर ABCD आर इने काय प्रोपोर्शन, म्हणजे ABCD हे कशामध्ये आहे, प्रोपोर्शनमध्ये आहे. जर हे इक्वल आलं नसतं तर आपण इथे लिहिलं असतं A अपॉन B इज नॉट इक्वल टू C अपॉन D, देअरफॉर ABCD आर नॉट इन अ काय प्रोपोर्शन. जर ते आलं नसतं तर या ठिकाणी मात्र हे ABCD प्रोपोर्शनमध्ये आहे. देन थर्ड क्वेश्चन, इफ M इज द geometric mean of 12 and 3, then find the value of M. If M is the geometric mean of 12 and 3, then find the value of M. M is the geometric mean of 12 and 3, therefore याचा आपण स्क्वेअर करणार. m² इक्वल टू 12 × 3 या दोघांचं मल्टिप्लिकेशन. m² इक्वल टू या दोघांचं मल्टिप्लिकेशन आपल्याला मिळाले 36. आपल्याला एमची व्हॅल्यू पाहिजे, म्हणजे टेकिंग स्क्वेअर रूट्स ऑफ बोथ साईड्स आपल्याला काय करायचं आहे, स्क्वेअर रूट घ्यायचं आहे. देअरफॉर M इक्वल टू 6 म्हणजे एमची व्हॅल्यू आपल्याला मिळाली 6. एक इझी पार्ट आहे हा. यावरील सम तुम्ही स्वतः सॉल्व करायचे, त्याचा स्टडी करायचा आहे. हा पार्ट या ठिकाणी कंप्लीट झालेला आहे. थँक्यू.